तर शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर आणि तुपकरांवर गुन्हे नोंदवण्यात आले। जवळपास 2,500 आंदोलकांवरही गुन्हे नोंदवण्यात आले। तर बेकायदेशीरपणे गर्दी जमवणं, वाहतुकीत अडथळा निर्माण करणं असा ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यासोबतच नेत्यांनी प्रक्षोभक भाषण देणं आंदोलकांना चिथावल्याचंही कारण देण्यात येत आहे। सर्वांचे स्वागत करतो। तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? नुसत्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर नाही बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं। त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात। त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे। अहो, तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली, तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग